पहा तर मग आता आपण वाटाणे पहिले मस्त असे भाजून घ्यायचे आणि कांदा हे पनीर आहे, हे पनीर असं कट करून घ्यायचं. तुम्हाला जसा आकार वाटला तसा तुम्ही कट करू शकता. मी असे लांब लांब असे पनीरचे पीस करून घेतले आणि ते जे आपण मटर भाजले होते त्याचा असा पेस्ट करून घेतला आणि हे पनीर थोडंसं असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. भाजून झाल्यावर त्याच्यामध्ये धने, लसण, अद्रक, कांदा, थोडेसे काजू, टमाटर असं हे सगळं भाजून घ्यायचं आणि ते मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्यायचं. आणि हे जे वाटाणे आहे ते मी भाजून घेतले, ते मध्ये मी मिक्सरमधून काढून त्याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकलं, हळद, तिखट, मीठ टाकून असं मस्त घट्टसर असं गोळा बनवून घ्यायचा. आणि त्या गोळ्यामध्ये जे आपण जे पनीर तळलेलं आहे ते त्या गोळ्यामध्ये असं टाकून असा याचा कोफ्ता बनवून घ्यायचा. असा मस्त असा कोफ्ता बनून झाला आहे. बस असेच सगळे कोफ्ते बनवून घ्यायचे आणि खाली कढईमध्ये पाणी टाकून हे कोफ्ते वाफवून घ्यायचे. हे कोफ्ते वाफवून झाले. साईडमध्ये मी तेल टाकून घेतलं भांड्यामध्ये, त्यामध्ये जिरं, कांदा आणि हे हळद, हळद, तिखट, धनिया पावडर हे भाजून घेतला आणि त्यामध्ये जो आपण तो मसाल्याचा पेस्ट केला होता, जे भाजून घेतलं होतं त्याची अशी पेस्ट टाकून असं मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. आणि तुम्हाला जेवढं पाणी वाटते टाकू शकता तुम्ही, तुमच्या नुसार तुम्ही बनवू शकता. आणि हे कोफ्ते मस्त असे वाफून झाले आहे असे. हे कोफ्ते ह्या ग्रेव्हीमध्ये सोडून द्यायचे आणि मस्त असे एक उकळी येऊ द्यायची. अशी मस्त पनीर मटर कोफ्त्याची अशी आपली भाजी तयार होते. अशी भाजी करून पाहा लागते ना, कधी कधी एखादी नवीन डिश करून पाहा लागते. अशी मस्त अशी पनीर कोफ्ता झाला आहे आणि मी त्याच्यासोबत माझ्या घरात सगळ्यांनाच आवडला. आणि मस्त असा गरम गरम भात बनवलेला आहे आणि असा मस्त कोफ्त्याची भाजी एक नंबर झाली होती. मी तर सगळ्यात अगोदर टेस्ट करून बघितली. एक नंबर. आणि कोफ्ते पण खूप टेस्टी लागतात.